तुमचं हे खरं आहे की निवडणूक लागणार होती मुक्तीत, परंतु काही लोक विघ्न संतोषी लोक कोर्टात गेले आणि आता न्यायप्रविष्ट असल्यामुळे आता कोर्टाचं काय आदेश असेल हे आम्हाला माहित नाही. जे काय कोर्ट आदेश देईल त्याचा आम्ही त्या ठिकाणी सन्मान करू. उपपदार्थ करावे अशी कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक सभासदांची मागणी होती. त्याचाच एक भाग आज आईस्क्रीमचा आम्ही घेतला. तुम्हाला माहित असेल मागे आम्ही चीज लॉन्चिंग केलं, गुलाबजामुन केलं, पेढे केले, बासुंदी केली आणि आज आईस्क्रीम केलं. भविष्यामध्ये लोकांच्या गरजा ओळखून आम्ही त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट तयार करू. काय झालंय, आज कोल्हापूर जिल्ह्यातील जे साखर कारखाने असतील 1 महिना लवकरच बंद झाले. त्यामुळं ओला चाऱ्याचा फार मोठं संकट हे आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून उष्णता वाढलेली आहे. आज 35 अंशाच्या वर उष्णता त्या ठिकाणी गेलेली आहे. म्हणून दुधाची क्षमता ही कमी होत चाललेली आहे उष्णता वाढल्यामुळे. भविष्यामध्ये दूध संघाच्या ज्या योजना चालू केलेल्या आहेत, आज आपण जातीवंत मोरामशीला 50,000 रुपये अनुदान देतोय. जिल्हा मध्यवर्ती बँक त्याला 10,000 रुपये अनुदान देते. या अनुदानाचा फायदा घेऊन दूध उत्पादकांनी म्हशी वाढवाव्यात, जनावर वाढावेत आणि सगळ्याच्या सगळं दूध संघाला घालावं अशी विनंती तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून करतो.